बाळासाहेबांचं समाधीस्थळ शिवाजी पार्कातच आणि स्मारकासाठी अन्यत्र जागेचा शोध सुरू। संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। शिवाजी पार्कच्या नामांतर प्रस्तावावर सेनेचा यू-टर्न, पार्काला नाही तर समाधीला शिवतीर्थ नाव देण्याची मागणी। राज्यात रंगला पत्रिकांचा डाव, राष्ट्रवादीची सत्यपत्रिका तर भाजपचा सत्यपत्रिकेवर घाव। संसदेवरच्या हल्ल्याला 11 वर्ष पूर्ण, हल्ल्यातील शहीदांना सुषमा स्वराज यांची आदरांजली, अफजल गुरुच्या फाशीची ही मागणी। बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ शिवाजी पार्कावरती राहणार आहे, मात्र स्मारकासाठी अन्यत्र जागेचा शोध सुरू केल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं। ते आज दिल्लीमध्ये बोलत होते। दरम्यान शिवाजी पार्कच्या नामांतराच्या प्रस्तावावर देखील शिवसेनेनं यू-टर्न घेतलाय। स्थायी समितीचे प्रमुख राहुल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण पार्काचं नाव न बदलता आता फक्त शिवसेना प्रमुखांच्या समाधीलाच शिवतीर्थ असं नाव द्यावं असा प्रस्ताव महापालिकेत मांडला जाईल। सिंचनावरून राज्यात पत्रिकांचा कल्लोळ पाहायला मिळतोय। सिंचनाची श्वेतपत्रिका काढल्यानंतर विरोधकांनी काळी पत्रिका काढली। याला उत्तर म्हणून आज राष्ट्रवादीकडून सत्यपत्रिका प्रकाशित करण्यात आली। मात्र याआधीच भाजपनं सत्यावर घाव पत्रिका काढून राज्यात पत्रिकांचा धुळा उडवला। दरम्यान राष्ट्रवादीची पत्रिका ही सत्य नाही तर अर्धसत्य पत्रिका आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला। तर तिकडे गृहमंत्री आर पाटील यांनी भाजपचे आरोप कितपत खरे हे जनतेला दाखवून देऊ असं प्रत्युत्तर दिलंय। गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। 87 जागांसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18% मतदानाची नोंद झाली आहे। संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत। भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी हल्ल्यातील शहीदांना आज श्रद्धांजली अर्पित केली। खरी श्रद्धांजली ही अफजल गुरुला फाशी दिल्यानंतरच मिळेल असंही सुषमा स्वराज म्हणाल्या।